सकाळी सकाळी कृष्णालीच्या डब्याची घाई असते, त्यामुळे माझी रोजचीच घाई असते ती उललेली भाजीला काय करायचं म्हणून मी रात्रीच विचार करून ठेवते. आज मी याची भाजी बनवणार आहे, आलू मटरची. कारण की तिच्या डब्याला कसं असतं ना, दुसरं काय आटरपटर द्यायला चालत नाही, कारण की तिच्या डब्याला चपाती भाजीच द्यावं लागते आणि तिच्या स्कूलचा तो रूल आहे की तिच्या डब्याला चपाती भाजीच द्यायची म्हणून. मग नंतर मी काय केलं, सकाळी सकाळी आवरलं, आंघोळ वगैरे केली आणि पटकन भाजी टाकायला घेतली. भाजी पूर्ण बनवून घेतली, छान फोडणी दिली. आता ती तिखट खाते, त्यामुळे आम्ही काय करतो, आमच्यासोबतच जी भाजी असली ती बनवते मी, आणि जसं अवेलेबल होईल तसं बनवते. जे काही तिचं काय असं खाण्यात नखरे नसतात, जे मिळेल ते ती खाते. आणि भाजी रेडी झाली त्याच्यानंतर घरातले थोडेफार कामं करायला घेतले. स्टँड वगैरे आम्ही घरात आणतो, तो बाहेर नेऊन ठेवलं. घर गेले चकाचक झाडून घेतलं, पसारा आवरला. खरं म्हणलं तर सकाळी माझ्या घरातला पसारा आवरायला मला कमीत कमी 2 तास लागतात, पण तरी मी सकाळी लवकर उठून 5:30 वाजताच उठून हे सगळं करत असते, पटापट उठून. कारण की तिला टायमिंग असतो 9 साडेनऊ पर्यंत तिला स्कूलला जायचं असतं, त्यामुळं थोडं हे होतं. आणि तिला बघितलं तर ती आंघोळ करून परत येऊन झोपली होती. मी म्हटलं काय झालं पिल्लू, तर तिला खरंच ताप आलेला होता. मग म्हटलं जाऊ दे, तू काही जाऊ नको आज स्कूलमध्ये. मग ती काही गेली नाही, आणि दर्शननी इतका राडा केला होता. उठल्याच्या नंतर पूर्ण बिस्किटं सांडले होते इकडे तिकडे, आणि सगळ्या मस्त्या करून तो सोडतोय आता एवढ्यातनी. नंतर त्याला म्हणलं हे करून त्याचे पप्पा आले. नंतर मग दुपारचा व्हिडिओ काही शूट केला नाही. नंतर संध्याकाळच्या वेळेस आम्ही गेलो तर थोडं भाजी मंडीतनी भाजीपाला आणला. ही टोपलीची हालत बघा कशी आहे भाजीपाल्याच्या. ही रोज आमच्या घरी अशीच होती, किती बी आवरा सारखं तसंच असते. कारण की त्याला हात पुरतो ना मुलांचा, ज्याला हात पुरतं त्याला ते नुसतं त्याचं पूर्ण शोधच घेणार की कुठं काय आहे आणि किती आहे, मापून घेणार पूर्ण गोष्टी. आता ह्याच्यापेक्षा जास्त, टोपलीपेक्षा जास्त गोष्टी आमच्या बेड खाली कपाट खाली असतात. पण ठीक आहे, असो. नंतर कॅरी बॅग आतरल्या, त्याचे होल थोडे मोठे आहेत ना टोपलीचे, त्यामुळं. आणि मग आतरून त्याच्यामध्ये छान हे जे सगळं होतं ते भरलं. आता टमॅटो असे का भरले, कारण की हा उंदीर मामा असा खातो, आणि उंदीर मामा फक्त पूर्ण खात पण नाही, दात लावून फक्त सोडून देतो. आता उंदीर मामाचं काय असतं, आमच्या इकडे तिकडे घुसायचं असतं, आणि पूर्ण ते जे खाण्याच्या वस्तू आहेत ते कुतरून ठेवायचे असतात. माझे क्लचर पण याच्यातच घुसून ठेवतात ते. नंतर मग मी कोथिंबीर वगैरे निसून घेतला. आता आणला होता तर म्हणलं आता निवडून घ्यावं, थोडासा खराबच होता, आणि मला थोडा ते हेच करायला जातो भारी निसायला, तसा आणला की. नंतर एवढी छान टोपली सजवली. पण आता तुम्हाला सांगू का, ही खरं तर 2 दिवस पण राहणार नाही, कारण की दर्शन आणि कृष्णाली सारखे त्याला घेतच राहतात. नंतर संध्याकाळच्या वेळेस खूप 7-7:30 वाजता एक कस्टमर आले, आणि त्यांचे टॉप फिटिंगला टाकले होते. त्यांनी म्हणले की हे बघा XXLचे टॉप आहे, आणि त्याची साईज स्मॉल साईज आहे. आता त्यांना म्हणलं की ठीक आहे, करून तर देते, पण थोडा वेळ लागेल, कारण की मुलं काही मला आत्ताच करू देणार नाहीत. तर त्यांनी म्हणलं ठीक आहे, चला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.